बरेच जण प्रश्न विचारतात, डॉक्टर अंगावरती जास्तीचा घाम येणं हे चांगलं का वाईट? हा व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका आणि तुम्हीच ठरवा. मित्र हो, आपलं शरीर आतून जे जे करतं ते आपल्या चांगल्यासाठीच असतं. आपलं शरीर आपलं कधीच नुकसान होऊ देत नाही. तुम्ही बघा, खोकला येणं, शिंके येणं, जांभळी येणं, पाद येणं, संडास येणं, लघवी येणं, नाकातून शेंबूड येणं किंवा डोळ्यातून स्त्राव येणं, त्वचेमधून घाम येणं असेल, ही शरीर शुद्धीची एक महत्वाची नैसर्गिक प्रक्रिया असते. त्यामुळे हे सगळे नैसर्गिक आवेग आहेत, त्यांना रोखू नये, ते होऊ नये म्हणून तुम्ही कुठलीही त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेऊ नये. किंवा बरेच जण घाम येते म्हणून त्याच्यामध्ये काही ते डिओड्रंट लावतात, बॉडी स्प्रे मारतात, अजून काय काय करतात. परंतु असं करणं हे शरीरशास्त्राच्या किंवा निसर्गशास्त्राच्या विरुद्ध आहे. त्याचे साईड इफेक्ट तुमच्या शरीरावरती होऊ शकतात. त्यामुळं तुम्हाला घाम किती येतो, जास्त येतो का कमी येतो, हे तुमच्या शरीर प्रकृतीवर अवलंबून आहे. तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथल्या वातावरणावर, तिथल्या तापमानावर अवलंबून आहे. तुम्ही कुठला आहार घेता, कुठलं काम करता, जी अनुवंशिकता कशी आहे, या सर्वांच्यावरून ठरतं की तुम्हाला जास्तीचा घाम यावा का नाही. लाईक करा, कॉमेंट बॉक्स शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा.